नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 9 कार्बनी संयुगे या प्रकरणाचा 5वा भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। यापूर्वी या प्रकरणाचे 4 व्हिडिओ तुम्ही अभ्यासले असतीलच आणि जर अभ्यासले नसतील तर काळजीपूर्वक अभ्यासा। या ठिकाणी काही कार्बनी संयुगांची सामान्य नावे व रचनासूत्रे दिलेली आहेत। त्यांची IUPAC नावे तिसऱ्या रकान्यामध्ये लिहून आपण तक्ता पूर्ण करणार आहोत। पहिलं संयुग आहे एथिलीन। आता एथिलीन हे त्याचं सामान्य नाव आहे। रचनासूत्र आहे CH2 दुहेरी बंध CH2। आता या ठिकाणी एथिलीनमध्ये 2 कार्बन आहेत, त्यामुळे आपण जर नंबरिंग केले तर दुहेरी बंध 1 नंबरलाच येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी नंबरिंग करण्याची आवश्यकता नाही। तर एथिलीनचे IUPAC नाव आहे एथिन। एथिन हे त्याचे आहे IUPAC नाव। दुसरं सामान्य नाव आहे ॲसिटिलीन। रचनासूत्र CH तिहेरी बंध CH। तर CH तिहेरी बंध CH या ठिकाणी 2 कार्बन आहेत, म्हणजे हे आहे इथाईन। पहा, इथाईन। तिसरं नाव आहे ॲसेटिक ॲसिड। आता ॲसेटिक ॲसिड हे सामान्य नाव असणाऱ्या संयुगाचे रचनासूत्र काय आहे तर CH3COOH। COOH हा कार्बोक्झिलिक ॲसिड हा क्रियात्मक गट आहे। आता या ठिकाणी ॲसेटिक ॲसिड हे सामान्य नाव असणाऱ्या संयुगाचे IUPAC नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, CH3 मधला एक C आणि COOH मधला एक C म्हणजे 2 कार्बन झाले। 2 कार्बन म्हणजे याचं पॅरेंट अल्केन झालं इथेन आणि पुढे COOH हा क्रियात्मक गट जोडलेला आहे, त्यामुळे याचे IUPAC नाव झाले इथेनॉइक ॲसिड। इथेनॉइक ॲसिड। तर तुम्ही शिकलेले आहात या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, जर COOH हा क्रियात्मक गट असेल तर ऑइक ॲसिड OIC ऑइक ॲसिड असे आपण त्याला काय जोडतो, सफिक्स जोडतो, त्यामुळे ॲसेटिक ॲसिडचे IUPAC नाव आहे इथेनॉइक ॲसिड। पुढील संयुग आहे मेथिल अल्कोहोल म्हणजे CH3OH। आता या ठिकाणी पॅरेंट अल्केन आहे मिथेन आणि त्याला अल्कोहोल जोडलेला आहे म्हणजे ओल, म्हणजेच CH3OHचे IUPAC नाव आहे मिथेनॉल। मिथेनॉल, त्याला OL जोडला आपण आणि मिथेनॉल। पुढील संयुग आहे एथिल अल्कोहोल। एथिल अल्कोहोलचं रचनासूत्र काय आहे पहा, CH3CH2OH। या ठिकाणी 2 कार्बन आहेत, म्हणजेच त्याचं IUPAC नाव काय झालं इथेनॉल। इथेनॉल। पुढचं संयुग आहे ॲसिटाल्डिहाइड। रचनासूत्र CH3CHO। CH3CHO म्हणजे या ठिकाणी अल्डिहाइड ग्रुप आला आणि अल्डिहाइड असेल तर सफिक्स काय जोडतात आल AL। आता या ठिकाणी 2 कार्बन झाले, म्हणजे पॅरेंट अल्केन झालं इथेन आणि AL जोडायचं आहे, म्हणजेच काय झालं इथेनाल। याचं पॅरेंट अल्केन इथेन आणि CHO जोडल्यामुळे IUPAC नाव काय झालं इथेनाल, कारण आपण त्याला AL जोडतो। पुढचं संयुग आहे ॲसिटोन। ॲसिटोन या ठिकाणी 3 कार्बन आहेत पहा, CH3COCH3 3 कार्बन म्हणजे पॅरेंट अल्केन कोणतं झालं तर प्रोपेन। आता याला आपण नंबरिंग करूया। याला कुठून जरी नंबरिंग केले पहा 1 2 3 इकडून केले तर 1 2 3 म्हणजे 2 नंबरला कीटोन हा क्रियात्मक गट येतो
आणि 2 नंबरला कीटोन येतो, याचाच अर्थ 3 कार्बन आहेत म्हणजे मूळचं अल्केन झालं प्रोपेन. आणि प्रोपेनला क्रियात्मक गट किती नंबरला जोडला आहे? 2. आणि कीटोन आहे म्हणजेच आपण काय जोडतो? ओन. म्हणजेच याचं IUPAC नाव काय झालं पहा? प्रोपेन 2 ओन. पुढचं संयुग आहे एथिल मेथिल कीटोन, CH3CO CH2 CH3. एथिल मेथिल कीटोन हे झालं सामान्य नाव. आता आपल्याला IUPAC नाव द्यायचं आहे. या ठिकाणी नंबरिंग आपण जर या बाजूने केलं तर कीटोन ग्रुप 2 नंबरला येतो, 1 2 3 4. जर इकडून केलं तर 1 2 3 4 3 नंबरला येतो. म्हणजे आपण केलेलं नंबरिंग बरोबर आहे, ते ग्राह्य आहे. आता या ठिकाणी कार्बन झाले 4. कार्बन 4 झाले म्हणजे हा ब्युटेन आहे, म्हणजेच पॅरेंट अल्केन काय झाला? ब्युटेन. आता या ठिकाणी 2 नंबरला कीटोन ग्रुप जोडलेला आहे म्हणजेच ब्युटेन 2. आणि कीटोन ग्रुप असेल तर आपण काय लिहितो? ओन लिहितो. म्हणजेच याचं नाव काय झालं? ब्युटेन 2 ओन. पुढील संयुग आहे एथिल अमीन. आता एथिल अमीनचं रचनासूत्र आहे CH3CH2NH2. आता या ठिकाणी 2 कार्बन आहेत म्हणजे पॅरेंट अल्केन झाला इथेन, परंतु त्याला जोडला आहे ग्रुप कोणता? क्रियात्मक गट जोडलेला आहे NH2 म्हणजेच अमीन ग्रुप. म्हणजेच काय झालं? इथेनामीन. पहा, इथेनामीन. अमीन जोडला आपण म्हणजेच इथेनामीन. त्यानंतर शेवटचं संयुग आहे N प्रोपिल क्लोराईड. रचनासूत्र पहा CH3CH CH3Cl. या ठिकाणी क्लोरीन हा क्रियात्मक गट जोडलेला आहे. कार्बन 3 आहेत म्हणजे हा प्रोपेन आहे. आता जर आपण इकडून नंबरिंग केलं तर कार्बन 1 नंबरला येतो, 1 2 3 1 नंबरला कार्बन आहे. जर इकडून केलं तर 1 2 3 3 नंबरला येतो. म्हणजे इकडून केलेलं नंबरिंग ग्राह्य धरता येणार नाही, म्हणून इकडून केलेलं नंबरिंग ग्राह्य धरता येईल. 1 नंबरला क्लोरीन आहे म्हणजेच 1. क्लोरीन हा नेहमीच प्रिफिक्स जोडतात, 1 क्लोरो. 3 कार्बन म्हणजे अल्केन कोणतं? प्रोपेन, 1 क्लोरो प्रोपेन. हे झालं त्याचं IUPAC नेम. तर अशा पद्धतीने तुम्हाला IUPAC नावं द्यायची आहेत. कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म. रासायनिक गुणधर्म पाहण्यापूर्वी या ठिकाणी थोडे आठवा म्हणून 3 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न, कोणत्या घटकामुळे बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, बायोगॅसमध्ये मिथेन हा प्रमुख घटक असतो. तर बायोगॅसमधील मिथेन वायूमुळेच बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. दुसरा प्रश्न आहे, मूलद्रव्यरूपी कार्बनच्या ज्वलनाने कोणते उत्पादित तयार होते? आता मूलद्रव्यरूपी कार्बनचे जर आपण ज्वलन केले म्हणजेच ऑक्सिजन समवेत ज्वलन केले तर त्यातून कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हे उत्पादित तयार होते. तिसरा प्रश्न आहे, बायोगॅसचे ज्वलन ही अभिक्रिया उष्माग्राही आहे की उष्मादायी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बायोगॅसचे ज्वलन करतो आणि त्याच्यावरती स्वयंपाक वगैरे करतो म्हणजे आपल्याला उष्मा मिळतो, उष्णता निर्माण होते. म्हणजेच बायोगॅसचे ज्वलन ही उष्मादायी अभिक्रिया आहे. तर आपण कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म पाहूया. पहिला गुणधर्म आहे ज्वलन म्हणजेच कंबशन. कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म पाहताना प्रथम ज्वलन हा गुणधर्म आपण पाहूया. आपण मागील इयत्तेत पाहिले की विविध अपरूप स्वरूपातील कार्बन ऑक्सिजनच्या उपस्थितीत पेटवला असता त्याचे ज्वलन होऊन उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात. पहा, काय पाहिले मागील इयत्तेमध्ये? तर अपरूप स्वरूपातील कार्बन ऑक्सिजनच्या उपस्थितीत पेटवला तर त्याचे ज्वलन होते आणि उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. हायड्रोकार्बन तसेच कार्बनच्या बहुतेक सर्व संयुगांचे ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन होते तेव्हा उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जातात आणि कार्बन डायऑक्साईड व पाणी ही सामायिक उत्पादिते तयार होतात.
तर काही ज्वलन अभिक्रिया आपण पाहणार आहोत. पहिली अभिक्रिया पहा. कार्बनचे ऑक्सिजन समवेत ज्वलन केले तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित मिळते आणि उष्णता व प्रकाश बाहेर टाकले जातात. त्यानंतर जर मिथेनचे ऑक्सिजन समवेत ज्वलन केले तर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा रेणू तयार होतो आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा उष्णता व प्रकाश बाहेर टाकला जातो. तर मिथेनच्या या गुणधर्मामुळेच बायोगॅसचा आपण इंधन म्हणून वापर करू शकतो. पुढे इथेनॉल CH3CH2OH. इथेनॉलला जर आपण उष्णता दिली तर कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि उष्णता व प्रकाश बाहेर पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल कार्बनी संयोग म्हणजेच मिथेन, इथेन किंवा इथेनॉल यांचे जर ज्वलन केले तर कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो, पाण्याचा रेणू तयार होतो आणि उष्णता व प्रकाश बाहेर टाकले जातात. जरा डोके चालवा. LPG मध्ये प्रोपेन C3H8 हा एक ज्वलनशील घटक असतो. प्रोपेनच्या पूर्ण ज्वलनाची अभिक्रिया लिहा. आपल्याला प्रोपेनच्या ज्वलनाची अभिक्रिया लिहायची आहे. जशी आपण आता मिथेनची लिहिली तशी प्रोपेनची अभिक्रिया आपण लिहिणार आहोत. तर प्रोपेनचं रेणूसूत्र काय आहे? C3H8. प्रोपेनचे ज्वलन केले याचाच अर्थ प्रोपेनला ऑक्सिजन समवेत उष्णता दिली तर काय तयार होणार आहे? तर नेहमीप्रमाणे कार्बन डायऑक्साईड, पाणी H2O आणि या रासायनिक अभिक्रियेतसुद्धा उष्णता बाहेर टाकली जाणार आहे. आता ही अभिक्रिया आपल्याला संतुलित करायची आहे. या ठिकाणी इथेनचं रेणूसूत्र आहे C3H8 म्हणजे कार्बन 3 आहेत म्हणजे इथं आपल्याला 3 लिहावं लागेल. हायड्रोजन 8 आहेत म्हणजे इथं आपल्याला 4 लिहावं लागेल. पहा, कार्बन आणि हायड्रोजन संतुलित झाले. आता ऑक्सिजन पाहूया. या ठिकाणी 3CO2 3 दुणे 6 ऑक्सिजन आहेत. इथं 4H2O म्हणजे 4 ऑक्सिजन आहेत. 6 अधिक 4 10 ऑक्सिजन झाले. म्हणजे या ठिकाणी 5 लिहिले की 5O2 5 दुणे 10 ऑक्सिजन मिळाले. तर ही आहे प्रोपेनच्या पूर्ण ज्वलनाची रासायनिक अभिक्रिया. यानंतर दुसरा गुणधर्म आहे ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिडेशन. कार्बनी संयुगे जर हवेमध्ये पेटवली तर काय होतं? हवेतील ऑक्सिजनबरोबर त्यांचा सहज संयोग होतो आणि ती जळू लागतात. हे आपण यापूर्वीही अभ्यासले आहे. या ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनी संयुगाच्या रेणूमधील सर्व रासायनिक बंध तुटतात. CO2 व H2O म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ही उत्पादिते तयार होतात. म्हणजेच ज्वलनामध्ये कार्बनी संयुगांचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिजनचा स्रोत म्हणून काही रासायनिक पदार्थांचा सुद्धा वापर करता येतो. जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडीकारक किंवा ऑक्सिडक असे म्हणतात. पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट ही नेहमीच्या वापरातील काही ऑक्सिडीकारक संयुगे आहेत. ऑक्सिडकाचा परिणाम कार्बनी संयुगामधील विशिष्ट क्रियात्मक गटावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून काही माहिती दिलेली आहे. पहा, घरातील गॅस किंवा रॉकेलच्या शेगड्यांना हवेसाठी आगम मार्ग असतात. म्हणजेच काय? ज्या ठिकाणी आपला गॅस ठेवलेला असतो किंवा रॉकेलची शेगडी ठेवलेली असते तिथून हवा आत बाहेर करण्यासाठी मार्ग असतो म्हणजे खिडकी असते. त्यामुळे पुरेशा ऑक्सिजनने युक्त असे इंधनवायू मिश्रण जळून स्वच्छ निळी ज्योत आपल्याला मिळते. जर स्वयंपाकाच्या भांड्याच्या तळावर काजळी जमू लागली तर त्याचा अर्थ हवेचे आगम मार्ग बुजलेले आहेत व त्यामुळे इंधन वाया जात आहे. म्हणजेच आपला जी शेगडी आहे किंवा जो बर्नर आहे त्याला जी छिद्र असतात हवा आत बाहेर येण्यासाठी, ती छिद्र जर बुजली तर काय होतं? हवा पुरेशी आत बाहेर होत नाही आणि ती छिद्र बुजल्यानंतर आपली भांडी काळी होऊ लागतात किंवा काजळी जमा होऊ लागते. अशावेळी शेगडीचे हवेसाठी असलेले आगम मार्ग साफ करून घ्यायला हवेत म्हणजेच बर्नर साफ करायला हवा. आणि भांडी काळी झाली याचाच अर्थ आपल्या बर्नरची छिद्र बुजलेली आहेत आणि त्याचे आगम मार्ग बंद झालेले आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे. या ठिकाणी इथेनॉलला काय केलं पहा, इथेनॉलमध्ये पोटॅशियम परमॅंगनेट थेंबाथेंबाने मिळवणे सुरू केले आणि ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रियेत वापरले गेल्याने पोटॅशियम परमॅंगनेटचा गुलाबी रंग काय होतो? नाहीसा होतो. पहा अभिक्रिया. इथेनॉलमध्ये पोटॅशियम परमॅंगनेट
थेंबाथेंबाने मिसळले तर काय होतं, ऑक्सिडीकरण होतं. या ठिकाणी नेसंट ऑक्सिजन घेतलेला आहे आणि त्याचा गुलाबी रंग नाहीसा होतो. मिळवणीचा एक टप्प्यावर परीक्षणीतील सर्व इथेनॉलचे ऑक्सिडीकरण काय होते, पूर्ण होते. आणि या ठिकाणी जसे इथेनॉइक ॲसिड तयार झालेले आहे त्यामुळे त्याप्रमाणे ते तयार होते. त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनीजची मिळवणी चालू ठेवल्यास त्याचा वापर न झाल्यामुळे ते अतिरिक्त होते आणि अतिरिक्त पोटॅशियम परमॅंगनेटचा गुलाबी रंग नाहीसा न होता नंतर कायम राहतो. पहा, तुमच्या लक्षात आले का? इथेनॉलमध्ये जर आपण पोटॅशियम परमॅंगनेट टाकत गेलो तर एका विशिष्ट वेळेपर्यंत पोटॅशियम परमॅंगनेटचा रंग नाहीसा होतो. पण जर आपण ते टाकणे थांबवले नाही, आपण असेच टाकत गेलो तर पुन्हा मात्र पोटॅशियम परमॅंगनेटचा रंग बदलत नाही, कारण त्याला त्याच्या जास्तीच्या पोटॅशियम परमॅंगनेटची आवश्यकता नसते, म्हणजेच त्याचं ऑक्सिडीकरण होत नाही. त्यानंतरची पुढची अभिक्रिया आहे समावेशन अभिक्रिया, म्हणजेच ॲडिशन रिॲक्शन. तर असंपृक्त संयुगाची समावेशन अभिक्रिया हायड्रोजनबरोबर सुद्धा होते व हायड्रोजनच्या समावेशनाने संपृक्त संयुग तयार होते. पहा काय सांगितलं, असंपृक्त संयुगाची समावेशन अभिक्रिया हायड्रोजनबरोबर सुद्धा होते आणि हायड्रोजनच्या समावेशनाने संपृक्त संयुग तयार होते. म्हणजे हायड्रोजनचे जर समावेशन केले तर असंपृक्त संयुगाचे संपृक्त संयुगामध्ये रूपांतर करता येते. मात्र या अभिक्रियेसाठी प्लॅटिनम किंवा निकेलसारखा उत्प्रेरक वापरणे आवश्यक असते. म्हणजे प्लॅटिनम किंवा निकेल या उत्प्रेरकाशिवाय ही रासायनिक अभिक्रिया होऊ शकत नाही. आपण आधीच काय पाहिले, तर उत्प्रेरक म्हणजे कसा पदार्थ ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो, म्हणजेच अभिक्रियेचा वेग काय होतो, बदलतो. तर आपण ती अभिक्रिया पाहूया. पहा, या ठिकाणी या अभिक्रियेच्या उपयोगाने वनस्पतीजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत हायड्रोजनीभवन करतात. या ठिकाणी प्लॅटिनम किंवा निकेल हा उत्प्रेरक असे लिहिलेला आहे. आयोडीन वापरून केलेल्या वरील कृतीमध्ये पहिले आयोडीन परीक्षेत काय होते, दुहेरी बंध दर्शवला जातो. पहा, या ठिकाणी 2 कार्बन आहेत, म्हणजे मूळचा अल्केन आहे इथेन, पण दुहेरी बंध असल्यामुळे तो इथिन झाला. तर इथिनचे हायड्रोजनीभवन केल्यानंतर म्हणजे त्यामध्ये हायड्रोजन ॲड केला, पण हा कसा केला, तर प्लॅटिनम किंवा निकेल ह्या उत्प्रेरकाच्या उपस्थितीत. तर इथिनचं रूपांतर कशामध्ये होतं, इथेनमध्ये होतं. त्याचा दुहेरी बंध निघून जातो आणि त्या ठिकाणी 2 हायड्रोजन येतात. आता या ठिकाणी हायड्रोजन दाखवलेले नसले तरी या ठिकाणी हायड्रोजन आहेत. पहा, 2 कार्बन अणूच्या 4ही संयोजनांची पूर्तता झालेली आहे आणि एकेरी बंधाने झालेली आहे. म्हणजेच प्लॅटिनम किंवा निकेलच्या उपस्थितीमध्ये इथिन या असंपृक्त हायड्रोकार्बनचे इथेन या संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर झालेले आपल्याला पाहायला मिळते. आता वनस्पती तेलाच्या रेणूमध्ये लांब व असंपृक्त कार्बनी शृंखला असतात. हायड्रोजनीभवनामुळे त्यांचे रूपांतर काय होते, संपृक्त शृंखलामध्ये होते आणि वनस्पती तूप तयार होते. आता दुहेरी बंधाने युक्त असंपृक्त मेद म्हणजेच अनसॅच्युरेटेड फॅट्स हे आरोग्यकारक असतात, तर संपृक्त मेद हे आरोग्यास घातक असतात. म्हणजे अनसॅच्युरेटेड हे आरोग्यकारक आहेत, पण संपृक्त म्हणजे सॅच्युरेटेड मात्र आरोग्यासाठी कशा असतात, घातक असतात. पुढील अभिक्रिया आहे प्रतियोजन अभिक्रिया, म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर CH किंवा CC हे एकेरी बंध खूप प्रबळ असल्याने संपृक्त हायड्रोकार्बन अभिक्रियाशील नसतात व त्यामुळे बहुतेक कर्षितांच्या सानिध्यात ते उदासीन असतात. एकेरी बंध हा प्रबळ असतो आणि त्यामुळे ते रासायनिक अभिक्रियेमध्ये सहजासहजी भाग घेत नाहीत किंवा ते अभिक्रियाशील नसतात. मात्र सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीनबरोबर जलद अभिक्रिया होती आणि एक एक करून संपृक्त हायड्रोकार्बनमधील सर्व हायड्रोजनची जागा क्लोरीन अणू घेतात. जेव्हा अभिकारकामधील एक प्रकारच्या अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो तेव्हा त्या रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात, प्रतियोजन अभिक्रिया. आता ही प्रतियोजन अभिक्रिया आपण उदाहरणाने पाहूया. पहा, मिथेनची क्लोरीनबरोबर रासायनिक अभिक्रिया होते. आता ही अभिक्रिया कशी होते, तर सूर्यप्रकाशात होते. मिथेनमधील एका हायड्रोजनची जागा क्लोरीन घेतो आणि CH3Cl म्हणजेच क्लोरो मिथेन तयार होते आणि मिथेनमधला एक हायड्रोजन आणि एक क्लोरीनचा अणू मिळून HCl मिळते. पुन्हा या क्लोरोमिथेनचे पुन्हा क्लोरिनेशन होते. क्लोरीनबरोबर अभिक्रिया सूर्यप्रकाशामध्ये होऊन यातील पुन्हा एका हायड्रोजनची जागा क्लोरीन घेतो म्हणजे CH2Cl2 होतो. एक क्लोरीन ॲड झाला आणि यातला एक हायड्रोजन जाऊन पुन्हा HCl मिळतो. पुन्हा या डायक्लोरोमिथेनची क्लोरीनबरोबर रासायनिक अभिक्रिया होते. पुन्हा एका हायड्रोजनची जागा क्लोरीन घेतो आणि CHCl3 होते. तुमच्या लक्षात आलं असेल, प्रत्येक वेळी
मिथेनमधला एक एक हायड्रोजन कमी होत चालला आहे आणि त्या हायड्रोजनची जागा कोण घेतो? क्लोरीन घेतो. शेवटी ह्या ट्रायक्लोरोमिथेनची क्लोरीनबरोबर सूर्यप्रकाशामध्ये अभिक्रिया होते आणि टेट्राक्लोरोमिथेन हा राहिलेला एक हायड्रोजन आहे तोही निघून जातो. एसिल तयार होतो आणि टेट्राक्लोरोमिथेन तयार होते. अल्केनच्या उच्च समजातकांपासून क्लोरिनीभवन अभिक्रियेत आणखी मोठ्या संख्येने उत्पादिते तयार होऊ शकतात. तर या पद्धतीलाच, या अभिक्रियेलाच प्रतियोजन अभिक्रिया असे म्हणतात. पहा पुन्हा एकदा ऐका. रासायनिक अभिक्रियेत एक एक करून संपृक्त हायड्रोकार्बनमधील सर्व हायड्रोजन अणूंची जागा क्लोरीन अणू घेतात आणि अभिकारकामधील एका प्रकारच्या अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो, तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? प्रतियोजन अभिक्रिया. तर मिथेनचे क्लोरीभवन या प्रतियोजन अभिक्रियेचे हे उदाहरण आपण पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.